देखी हमने हैवानों की हैवानियत, सच तो ये है कि मिट गई है इंसानियत। बेटी तो है खुदा की अमानत, दुख न दो उनको आ जाएगी कयामत। बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, अब ये नारे ना लगाओ, क्योंकि तब पढ़ेगी बेटियां जब जुर्म की होगी छुट्टियां। बेटियों को आजाद कराओ, हर बेटों को नारी की इज्जत करना सिखाओ। लड़कियों को लक्ष्मी नहीं काली बनना सिखाओ, हर बेटों को नारी की इज्जत करना सिखाओ। लड़कियों तुम लक्ष्मी नहीं काली बनकर दिखाओ। देखी हमने हैवानों की हैवानियत, सच तो ये है कि मिट गई है इंसानियत। बेटी तो है खुदा की अमानत, दुख न दो उनको आ जाएगी कयामत। बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, अब ये नारे ना लगाओ, क्योंकि तब पढ़ेगी बेटियां जब जुर्म की होगी छुट्टियां। बेटियों को आजाद कराओ, हर बेटों को नारी की इज्जत करना। नमस्कार, मी प्रेसिडेंट सौ रश्मी कौलवार, इनरव्हील क्लब ऑफ पंढरपूर। आज खरंच स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सगळ्यांच्या समोर उभा राहिला आहे। कोलकात्याला जे डॉक्टर मोमीन यांच्यावर जो अत्याचार झाला त्याचा तीव्र निषेध म्हणून आम्ही ही कॅन्डल मार्च काढले आहे। यामध्ये डेंटिस्ट असोसिएशन, IMA, निमा सारख्या संस्था आम्हाला जॉईन झाल्या आहेत। आज आपण एकीकडे स्त्रिया सक्षमीकरणाचा विचार करतो आणि त्याचबरोबर आता स्त्रियांच्या सुरक्षिततेचा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे। आपण स्त्री शिकवा तिला बाहेर ठेवायचा असा विचार करतो। आता हे पाहून असं वातावरण पाहून वाटतं की आता स्त्रियांना शिकवायचं की नाही। एका डॉक्टरसोबत अशी जर घृणास्पद घटना घडू शकते तर सामान्य स्त्रियांचं काय। नक्कीच सरकारने यावर विचार करावा आणि आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी ही आमची नम्र विनंती आहे। आणि त्या एकदा जर आरोपीला कडक शिक्षा झाली तर दुसरे पण असे म्हणजे करायला घाबरतील। म्हणून मला वाटते की सरकारने स्ट्रिक्टली ॲक्शन घेऊन यावर कारवाई करावी आणि आरोपीला सक्त शिक्षा द्यावी। धन्यवाद।